നമസ്കാരം. പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, 10ാം ക്ലാസ്സിലെ ഹിന്ദി വിഷയത്തിന്റെ 1ാം പാദവാർഷിക മൂല്യനിർണയവുമായി ബന്ധപ്പെട്ട പ്രവർത്തനങ്ങളിലൂടെ നമുക്കൊന്ന് കടന്നു പോകാം. ഒരു ചോദ്യ പേപ്പർ പരിചയപ്പെടാം. ഇനി നമുക്ക് 4ാമത്തെ ചോദ്യക്കൂട്ടത്തിലേക്ക് ശ്രദ്ധിച്ചാലോ. सूचना: बीर बहुटी कहानी का ये अंश पढ़े और 11 से 13 तक के प्रश्नों के उत्तर लिखे. ബീർ ബഹൂട്ടി കഥയിൽ നിന്നും നൽകിയ ഭാഗം വായിച്ച് 11 മുതൽ 13 വരെയുള്ള ചോദ്യങ്ങൾക്ക് ഉത്തരം കണ്ടെത്താം. ये क्या हो गया बेला? साहिल ने परेशान होते हुए पूछा. छत से गिर गई, बेला ने हंसते हुए कहा और कहा, बहुत दिन हो गए, आज खेल खंडी में गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे. नहीं खेलेंगे, तेरे सिर में फिर से लग जाएगी तो? नहीं लगेगी, बेला ने जिद की. 11ാമത്തെ ചോദ്യം. नहीं खेलेंगे, तेरे सिर में फिर से लग जाएगी तो? यहाँ साहिल का कौन सा मनोभाव स्पष्ट होता है? 4 विकल्प है. उसकी निर्भयता का, बेला से उसकी अंतरंग मित्रता का, खेल के प्रति उसकी अरुचि का, पढ़ाई के प्रति उसकी रुचि का. सही विकल्प कौन सा है दोस्तों? हाँ, बेला से उसकी अंतरंग मित्रता का. ഒരു ചോദ്യം, 1 മാർക്ക്. 12ാമത്തെ ചോദ്യം നോക്കാം. साहिल के परेशान होने का कारण क्या था? സാഹിൽ പരിഭ്രമിക്കാനുള്ള കാരണം എന്താണ്? 2 മാർക്കിനുള്ള ചോദ്യമാണ്. നമുക്കറിയാം, ബേലയുടെ തലയിലെ ബാൻഡേജ് കണ്ട് പരിഭ്രമിച്ചു പോയതാണ് സാഹിൽ. നോക്കാം ഉത്തരം. अपनी दिली दोस्त बेला के सिर में छत से गिरने से चोट हुई थी. साहिल को डर था कि खेलने से बेला को फिर से लग जाएगा, इसलिए वो परेशान था. 13ാമത്തെ ചോദ്യം നോക്കാം. इस प्रसंग पर पटकथा का एक दृश्य लिखे. ഈ സന്ദർഭവുമായി ബന്ധപ്പെട്ട് തിരക്കഥയുടെ ഒരു ദൃശ്യം തയ്യാറാക്കാം. ഇതാണ് ചോദ്യം. 4 अंक वाला प्रश्न है. देखिए दोस्तों, इसके लिए विकल्प नहीं है. ऑप्शन ഇല്ല, ഉത്തരം എഴുതുക തന്നെ വേണം. देखिए, पटकथा लिखने पर किन किन बातों पर ध्यान देना है? दृश्य, संवाद. ദൃശ്യം, സംവാദം. ഈ 2 കാര്യങ്ങൾ പട്കഥ തയ്യാറാക്കുമ്പോൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടതാണ്. സ്ഥാൻ, സമയ്, പാത്ര, നാം, ആയു, വേഷഭൂഷ, ചാൽ ചലൻ ആദി. ഇതിൽ ദൃശ്യം രേഖപ്പെടുത്തുമ്പോൾ എവിടെ നടക്കുന്നു, ഏതു സമയത്ത്, കഥാപാത്രങ്ങൾ ആരെല്ലാം, അവരുടെ പേര്, വയസ്സ്, വസ്ത്രധാരണ രീതികൾ, അവരുടെ ചേഷ്ടകൾ, ഇതെല്ലാം ഉൾക്കൊള്ളിച്ചിരിക്കണം. സംവാദ്, പാത്രാനുകൂൽ, സ്വാഭാവിക് സംവാദ്, ഉചിത് ഹാവ്ഭാവ്. യോജിച്ച ഭാവങ്ങളോടെ സ്വാഭാവികവും കഥാപാത്രത്തിന് അനുയോജ്യവുമായ സംഭാഷണം ഉൾപ്പെടുത്തി വേണം തിരക്കഥ തയ്യാറാക്കാൻ. തിരക്കഥയുടെ ഒരു മാതൃക പരിചയപ്പെട്ടാലോ. दृश्य 1. स्थान स्कूल, समय 10 बजे, पात्र बेला, साहिल और कक्षा के छात्र, आयु 11 साल, स्कूल वर्दी पहने हैं. साहिल परेशान होकर, ये क्या हो गया बेला? बेला हंसते हुए, छत से गिर गई. बहुत दिन हो गए, आज खेलगंडी में गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे. साहिल, नहीं खेलेंगे, तेरे सिर में फिर से लग जाएगी तो? बेला,
नहीं लगेगी, बेला जिद करती है. അഞ്ചാമത്തെ ചോദ്യക്കൂട്ടം പരിശോധിക്കാം. सूचना. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. टिप्पणी का ये अंश पढ़े और प्रश्न 14 और 15 के उत्तर लिखे. 14, 15 എന്നീ ചോദ്യങ്ങളുടെ ഉത്തരം എഴുതണം. यदि हम किसी व्यक्ति को उसकी हताशा, निराशा, असहायता या उसके संकट से नहीं जानते तो हम कुछ नहीं जानते. सड़क पर घायल पड़े अपरिचित व्यक्ति को देखकर क्या हम कह सकते हैं कि उसे हम नहीं जानते? वास्तव में हम जानते हैं कि ये व्यक्ति मुसीबत में है और उसे हमारी मदद की जरूरत है. 14ാമത്തെ ചോദ്യം നോക്കിയാലോ. सही विकल्प चुनकर लिखे. वो प्लस की, उसकी, वे प्लस की, उसकी, वही प्लस की, उसकी, ये प्लस की, उसकी. क्या है सही उत्तर? हाँ, पहला है, वो प्लस की, उसकी. ഇനി നമുക്ക് 15ാമത്തെ ചോദ്യം നോക്കാം. आशय समझे, सही मिलान करे. सड़क पर घायल पड़े व्यक्ति को हम जानते हैं कि किसी व्यक्ति को जानने का मतलब हताश व्यक्ति की सहायता करना. इन चारों के लिए उचित उत्तर चुनकर लिखना है दाएं बगल से, है ना. तो हम उत्तर देखें. सड़क पर घायल पड़े व्यक्ति को സഹായതാ की जरूरत है. റോഡിൽ മുറിവേറ്റ വ്യക്തിക്ക് സഹായം ആവശ്യമാണ്. हम जानते हैं कि घायल व्यक्ति मुसीबत में है. किसी व्यक्ति को जानने का मतलब उसकी हताशा, निराशा और संकट से जानना है. हताश व्यक्तियों की सहायता करना हमारा कर्तव्य है. सरल है ना दोस्तों. तो इस प्रश्न के लिए क्या है? विकल्प है, ऑप्शन है. क्या है विकल्प? हम देखें. मान ले सड़क दुर्घटना में एक व्यक्ति घायल पड़ा. किसी ने उसकी सहायता नहीं की. बहुत समय तक वो सड़क पर ही पड़ा रहा. इस घटना पर एक रपट लिखे. देखिए ना दोस्तों, रपट लिखने का प्रश्न है. റോഡ് അപകടത്തിൽ ഒരു വ്യക്തിക്ക് മുറിവേറ്റു. ആരും അയാളെ സഹായിച്ചില്ല. കുറേ സമയം അയാൾ റോഡിൽ തന്നെ കിടന്നു. ഈ സംഭവവുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഒരു പത്ര റിപ്പോർട്ട് തയ്യാറാക്കലാണ് നാം ചെയ്യേണ്ടത്. रपट तैयार करते समय क्या क्या देखना है? पहला, ആശയ സൂചക് ശീർഷക്. റിപ്പോർട്ടിന്റെ ആശയം സൂചിപ്പിക്കുന്ന, വായിക്കാൻ പ്രേരിപ്പിക്കുന്ന ഒരു തലക്കെട്ട്. किसी घटना की संक्षिप्त जानकारी व्यक्त करने वाली. ഏതെങ്കിലും ഒരു സംഭവത്തിന്റെ ചുരുക്ക വിവരം ഉൾപ്പെടുത്തുന്ന. വസ്തുനിഷ്ഠ एवं स्पष्ट घटना वर्णन. വസ്തുനിഷ്ഠവും വ്യക്തവുമായ സംഭവ വിവരണം. ഇതെല്ലാം ഉൾപ്പെടുത്തി വേണം പത്രവാർത്ത തയ്യാറാക്കാൻ. ഒരു പത്രവാർത്തയുടെ മാതൃക പരിചയപ്പെട്ടാലോ. सड़क दुर्घटना, व्यक्ति की जान खतरे में. दिल्ली. कल दोपहर को दिल्ली शहर में हुई दुर्घटना में एक व्यक्ति बुरी तरह घायल हुआ. घायल व्यक्ति बहुत समय तक सड़क पर ही पड़ा रहा. किसी ने उसकी सहायता नहीं की. शहर के पुलिस अफसरों ने घायल व्यक्ति को अस्पताल पहुंचाया. व्यक्ति की जान अब भी खतरे में है. दर्शकों का कहना है कि व्यक्ति को घायल देखकर गाड़ी का ड्राइवर अपनी गाड़ी से उतरकर भाग गया. गाड़ी की रफ्तार भी अधिक थी. पुलिस उसकी तलाश करने लगे हैं. ഇനി നമുക്ക് ആറാമത്തെ ചോദ്യക്കൂട്ടം പരിശോധിക്കാം. पीर बहुटी कहानी का ये अंश पढ़े और 16 से 18 तक के प्रश्नों के उत्तर लिखे. 16 മുതൽ 18 വരെയുള്ള ചോദ്യങ്ങൾക്ക് ഉത്തരം എഴുതലാണ്. 5वीं कक्षा का रिजल्ट आ गया.
दोनों चढ़ी में आ गए। ये स्कूल 5वीं तक ही था। साहिल, अब तुम कहाँ पढ़ोगे? बेला ने पूछा। और तुम कहाँ पढ़ोगी बेला? साहिल ने पूछा। मेरे पापा कह रहे थे कि तुझे राजकीय कन्या पाठशाला में पढ़ाएंगे। और तुम? मुझे अगले साल अजमेर भेज देंगे। वहां एक हॉस्टल है, घर से दूर, वहां अकेला रहूंगा। 16ാമത്തെ ചോദ്യം നോക്കാം. साहिल और बेला क्यों अलग हो रहे हैं? 4 विकल्प है. बेला दूसरे स्कूल जाना चाहती है. उनका स्कूल 5वीं तक ही है. साहिल अजमेर जाना चाहता है. उनकी मित्रता टूट गई है. दोस्तों, सही उत्तर कौन सा है? हाँ, उनका स्कूൾ 5वीं तक ही है. അവരുടെ സ്കൂൾ 5ാം ക്ലാസ് വരെയുള്ളതാണ്. അതുകൊണ്ടാണ് അവർ വേർപെടുന്നത്. 17ാമത്തെ ചോദ്യം നോക്കിയാലോ. സഹി വികൽപ്പ് ചുൻകർ ലിഖേ. बेला के आंखें भर गए. बेला की आंखें भर गई. बेला ने आंखें भर गई. बेला का आंखें भर गया. सही विकल्प कौन सा है? बेला की आंखें भर गई. कണ്ണുകൾ. आंखें, आंखें स्त्रीलिंग शब्द है, स्त्रीलिंग बहुवचन है, इसलिए स्त्रीलिंग में ही उसका प्रयोग करना चाहिए. तो सही उत्तर बेला की आंखें भर गई. ഇനി നമുക്ക് 18ാമത്തെ ചോദ്യം, അതായത് അവസാന ചോദ്യം പരിശോധിക്കാം. मान ले साहिल हॉस्टल में रहकर पढ़ने लगा. वहां की खबरें जानने के लिए बेला साहिल के नाम पत्र लिखती है. साहिल के नाम बेला का संभावित पत्र लिखे. पत्र, यहाँ विकल्प है दोस्तों. पत्र लिख सकते हैं, चाहे तो बेला की चरित्रगत विशेषताओं पर टिप्पणी लिखें. तो हम पहले पत्र देखें. ഹോസ്റ്റലിൽ താമസിക്കുന്ന കൂട്ടുകാരനായ സാഹിലിന്റെ വിവരങ്ങൾ അറിയുന്നതിനായി കൂട്ടുകാരിയായ ബേല സാഹിലിന് കത്തെഴുതുകയാണ്. ആ കത്ത് നമുക്കൊന്ന് എഴുതി നോക്കാം. അല്പനേരത്തേക്ക് നമുക്കൊന്ന് ബേലയാവാം. ദേഖേ. പത്ര, ഖത്ത്, ചിഠി. കത്ത് എന്ന വാക്കിന് തുല്യമായി ഉപയോഗിക്കുന്ന 3 പദങ്ങളാണ് പത്ര, ഖത്ത്, चिट्ठी. पत्र लिखते समय हमें क्या क्या ध्यान देना चाहिए? രൂപരേഖ. രൂപരേഖയിൽ എന്തെല്ലാം ഉൾപ്പെടണം? സ്ഥാൻ, താരീഖ്, സംബോധൻ, സ്വനിർദേശ്, പത. സ്ഥലം, തീയതി, സംബോധന, സ്വനിർദേശം, അഡ്രസ് ഇതെല്ലാം ഉൾപ്പെടണം. വിഷയ का सही संप्रेषण, ശരിയായ വിഷയ വിനിമയം. കത്തിന്റെ ഒരു മാതൃക പരിശോധിച്ചാലോ കൂട്ടുകാരെ. प्रिय साहिल, तू कैसे है? खुश है ना? साहिल, वहां तेरे दोस्त कौन कौन है? हॉस्टल में सभी सुविधाएं ठीक है ना? तेरा नया स्कूल कैसे है? सुंदर है. अध्यापक लोग भी अच्छे हैं ना? मैं यहाँ खुश हूँ, लेकिन तेरे बिना यहाँ सब अधूरा सा लगता है. नए मित्र तो है, लेकिन कोई तेरे जैसे नहीं है. तू कब आएगा? तेरे आने पर हम एक साथ बीर बहुटियों से मिलेंगे, ठीक है? तेरे जवाब की प्रतीक्षा में. हस्ताक्षर बेला. सेवा में नाम, पता. अगला विकल्प है बेला की चरित्रगत विशेषताओं पर टिप्पणी लिखे. बिंदुएं: सरस स्वभाव वाली, मित्रता निभाने वाली, स्वाभिमानी, साहिल से बिछुड़ने से दुखी. ലളിതമായ സ്വഭാവമുള്ള, സൗഹൃദം കാത്തു സൂക്ഷിക്കുന്ന, ആത്മാഭിമാനിയായ, സാഹിലിനെ വിട്ടുപിരിയാൻ വളരെയധികം വിഷമിക്കുന്ന ബേലയുടെ സ്വഭാവ സവിശേഷതകൾ തയ്യാറാക്കുക. देखें,
चरित्रगत विशेषताएं तैयार करते समय क्या क्या देखने हैं? उचित शीर्षक, चरित्र पर प्रकाश डालने वाली बातों, घटनाओं, संवादों का उल्लेख। मनोभाव, कोई खास की सूचना। समग्र रूप से चरित्र का चित्रण, कहानी तथा कहानीकार की सूचന. യോജിച്ച തലക്കെട്ട്, കഥയിൽ പറയുന്ന വ്യക്തിയുടെ സ്വഭാവ സവിശേഷതകൾ, അതിലേക്ക് വെളിച്ചം വീശുന്ന സംഭവങ്ങൾ, കാര്യങ്ങൾ, സംഭാഷണങ്ങൾ എന്നിവ ഉൾപ്പെടുത്താം. പ്രത്യേക മനോഭാവങ്ങൾ ഉൾപ്പെടുത്താം. സമഗ്രമായി സ്വഭാവ സവിശേഷതകൾ ഉൾപ്പെടുത്താം. കഥ, കഥാരചയിതാവ് എന്നിവരെക്കുറിച്ചുള്ള സൂചനയും ഉൾപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് വേണം സ്വഭാവ സവിശേഷതകൾ തയ്യാറാക്കാൻ. ഒരു ഉദാഹരണം നോക്കിയാലോ. बेला. प्रभात की कहानी बीर बहूटी का प्रमुख पात्र है. ये बेला और साहिल नामक दो छात्रों की दिली दोस्ती की कहानी है. अपने प्यारे मित्र साहिल के साथ वो स्कूल जाती है. जाते वक्त बड़ी तत्परता से खेत में बीर बहूटियों को खोजती है. साहिल की पेन में स्याही भरवाने गई तो दुकानदार से पूछने पर वो बड़े गर्व के साथ कहती है कि हम दोनों के सेक्शन भी एक है. यही है उसकी मित्रता की मिसाल. वो एक स्वाभिमानी लड़की है. सुरेंद्र माठ साहब द्वारा बिना गलती से उसके बालों में पकड़ने पर वो डर जाती है. साहिल के सामने ये सब होने पर वो शर्मिंदा हो गई थी. साहिल से नजर नहीं मिला पाई. छत से गिरने पर भी वो बिना डर के स्कूल आती है और साहिल से गांधी चौक में खेलने की जिद करती है. इससे उसकी निर्भयता हम महसूस कर सकते हैं. रिजल्ट के दिन वो ये जानकर बड़ी दुखी थी कि साहिल छठी कक्षा में पढ़ने के लिए अजमेर जाएगा. लेकिन प्रिय दोस्त साहिल का दुख वो देख न सकती. उसे खुश करने के लिए बेला उसे चिढ़ाती भी है. उसकी मित्रता बहुत सीधी और भोली है. इस प्रकार कहानी के प्रमुख किरदार निभाने में वो सफल हुई है. ഇത്തരത്തിൽ കൃത്യമായ പോയിന്റ്സ് ഉൾപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് ഉത്തരങ്ങൾ എഴുതാൻ ശ്രമിച്ചാൽ ഹിന്ദിയിൽ തീർച്ചയായും ഉന്നത വിജയം കൈവരിക്കാൻ കൂട്ടുകാർക്ക് സാധിക്കും. എല്ലാവർക്കും വിജയാശംസകൾ.